नमस्कार. कासव हा अतिशय मंद हळूहळू चालणारा खूप सहज कोणाच्याही लक्षात न येणारा असा एक प्राणी आहे. कासवाच्या विषयी गोष्टी सुद्धा खूप आहेत. ससा कासवाची गोष्ट खूप अतिशय प्रसिद्ध आहे. मला एक 2 दिवसापूर्वी एक कासव मिळालेला आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे आणि कासवांविषयी थोडीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. भगवान विष्णूंनी कूर्म अवतार घेतला होता, म्हणजे कासवाचा अवतार घेतला होता अशी एक पौराणिक कथा आहे. महादेवांच्या मंदिरामध्ये गाभाऱ्याच्या बाहेर शंकराकडे तोंड असणारं कासव हे अगदी हमखास आपल्याला बघायला मिळतं. असं हे जे कासव आहे हे आपल्या इथे जंगलांमध्ये बऱ्यापैकी कासव असतात. निशा आहे, वृंदावन टीममध्ये नवीन ॲडिशन आहे. तिला हे कासव रस्त्यावरती आपल्या इथे बाहेर रस्त्यावरती मिळालं. तिने ते कासव इथे आणलंय आणि आता मी तुम्हाला ह्या कासवाची गोष्ट सांगणार आहे. कासवांचे मुख्य असे 2 प्रकार आहेत. टेरेस्ट्रियल टॉर्टॉईज म्हणजे जे जमिनीवरती चालणारं असतं ते कासव, त्याला टॉर्टॉईज म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि जे पाण्यामध्ये असतं त्याला टर्टल म्हणतात. ते आपण मराठीमध्ये दोन्हीला आपण कासवच म्हणतो, पण इंग्लिशमध्ये त्याला 2 वेगवेगळे शब्द आहेत. आज तुम्हाला जे दाखवणार आहे ते जमिनीवरचं कासव आहे, म्हणजे टॉर्टॉईज आहे. ह्याचं अतिशय सुंदर ह्याच्यावरचं जे डिझाईन असतं त्याच्यामुळे ह्याचं नाव आहे हे इंडियन स्टार टॉर्टॉईज याला म्हणतात. हा पुढचा भाग आहे. इथे समोर दिसत असेल तर हे त्याचं तोंड आहे आणि हे हात, त्याचे जे पुढचे हात आहेत, पुढचे पाय ते त्यांनी असे आतमध्ये घेऊन ठेवलेले. असं इंडिकेशन तसं आहे की हे मागे त्याचं टोक असतं आणि इथे त्याची शेपूट आहे. शेपूट पण त्यांनी पूर्ण आतमध्ये घेऊन टाकली आणि हे त्याचे मागचे पाय आहेत. त्याची नखं इथे त्याची नखं दिसतात. पुढचं जे तोंड आहे त्याला इथे असा तोंड बाहेर येण्यासाठी आणि त्याला मान पूर्ण वरती खाली या बाजूला त्या बाजूला नेण्यासाठी व्यवस्थित त्याला जागा आहे ह्या शेलवरती. आणि उलटं सुद्धा त्याला डिझाईनची बिलकुल कमी केलेली नाही आहे. अतिशय सुंदर डिझाईन उलट्याकडून सुद्धा त्याला दिलेलं आहे. खालून एकदम फ्लॅट अशी एकदम सपाट भाग आहे खालून. हे इंडियन ॲबॉरिजिनल कासव आहे. ह्या कासवाला आपण पाळू शकत नाही. तर जंगल आहे वृंदावनचं. जंगलामध्ये ही कासवं आढळतात, कासवं दिसतात. ते जंगल सोडून ते तिथे जो पलीकडे रस्ता आहे निशाला मिळाला होता. काही प्रॉब्लेम आहे का, ते का रस्त्यावरती गेलं हे समजण्यासाठी म्हणून की त्याच्यासाठी एक टेम्पररी अशी सोय केलेली आहे. 2 दिवसात असं लक्षात आलेलं आहे की ह्याला तसा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तसं हेल्दी चुकून ते वाट चुकलेलं असं कासव होतं. तर त्याला आपण त्याच्या जंगलामध्ये सोडून देणार आहोत. पाण्यातलं कासव आणि जमिनीतलं कासव ह्याच्यामध्ये जो फरक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची जी पाठ असते, ही पाठ खूप उंच असते त्याची. हे जे पाय दिसत आहेत हे असे हत्तीच्या पायांसारखे दिसत आहेत. त्याला कळतंय की मी तिकडे त्याचं व्हिडिओ शूटिंग चालू होतं. आणि जे पाण्यातली कासवं असतात तर त्याचे जे हे पाय असतात त्याच्यामध्ये 2 बोटांच्या मध्ये त्यांच्या असे वेब केलेले असतात. म्हणजे बदकाच्या पायामध्ये जसे वेब्स असतात तशा पद्धतीने त्यांना वेब्स केलेली असतात, जेणेकरून त्यांना पाण्यामध्ये पोहायला सोपं पडावं. ही त्याच्या अतिशय सुंदर जे पाठीवरचं जे डिझाईन आहे त्यासाठी ती परदेशांमध्ये त्यांचं ट्रॅफिकिंग केलं जातं, इल्लिगल ट्रॅफिकिंग केलं जातं. आणि ह्यांना कोणी खात नाही कारण ह्यांना बरंच धार्मिक महत्त्व भरपूर बऱ्याच धर्मांमध्ये प्राप्त झालेलं आहे. सुंदर दिसतात म्हणून ही घरामध्ये ठेवतात. गुडलक किंवा चांगली संपत्ती वगैरे त्यांना अट्रॅक्ट करतात असं बऱ्याच समाजांमध्ये समज आहे आणि त्याच्यामुळे ह्यांचं ट्रॅफिकिंग खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. भारतातला जे काही नियम आहेत त्या नियमावलीमध्ये ह्यांना प्रोटेक्ट केलेलं असतं. खूप मोठ्या प्रमाणात जंगलं तोडली गेल्यामुळे ही कासवं जिकडे तिकडे भरकटत जातात. कासवांचं हे जे शेल आहे, म्हणजे त्याचं जे वरची जी टणक पाठ आहे ही त्याचे जे व्हर्टिब्रे, त्याचे पाठीचे मणके आणि त्याचं रिबकेज हे सगळं एकत्र फ्यूज झाल्यामुळे ते असं कडक असं शेल तयार झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे जे लंग्स असतात, त्याची जी फुफ्फुसं असतात ती भरपूर अशी फुलू शकत नाही. जशी आपण जसं श्वास घेतला की आपली जशी छाती पोट वर खाली होऊन आपलं फुफ्फुसांना हवा आतमध्ये बाहेर घेण्यासाठी घेऊ शकतं. त्याच्यामुळे तो हे असे जे गळा आहे तो घशातनं ते असं फुलवून हवा आत बाहेर घेतो. जो असा पारदर्शक असल्यासारखा किंवा त्याच्यावरती एक फक्त कातडीचा एक लेअर असल्यासारखा हा जो भाग आहे हा त्याचा कान आहे. आणि कासवांना एक्सटर्नल इयर म्हणजे जसं आपल्याला कानाची पाळी असते आणि हे असतं तसं त्यांना नसतं. पण हे जे छोटंसं कानाचा पडदा दिसतोय हा त्या इयर ड्रम आहे किंवा त्याच्यावरती ते व्हायब्रेशन्स झालेले त्यांना कळतात आणि त्याप्रमाणे त्यांना ऐकू येतं. कासवामुळे पैसा येतो, कासवामुळे गुडलक येतं
असा असा समाजामध्ये खूप मोठा समज अतिशय रूढ आहे. अतिशय डिफेन्सलेस असा एक प्राणी आहे की ज्याला फार जास्त पळता येत नाही, त्याला चावता येत नाही, ज्याला नखं मारता येत नाहीत. आणि असा अतिशय डिफेन्सलेस छोटासा प्राणी त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्याला जपून ठेवण्यासाठी, त्याचं एक इकोसिस्टीममधलं जे काही महत्त्व आहे ते तसंच अबाधित राहण्यासाठी कदाचित हे असं महत्त्व प्राप्त करून दिलेलं असेल. माणसांनी कासवांचं रक्षण करावं ह्यासाठी पैसा आणि गुडलक हे खूप महत्त्वाची अशी दिलेली लालूच आहे की माणूस नक्की त्याला भरीस पडतो. आपल्या वातावरणाचं, आपल्या एन्व्हायरमेंटचं नक्की ह्यामुळे संरक्षण होतं.